आप आएंगे या नहीं मैं नहीं आऊँगा। चलो चलो मैं लेता मैं करता हूँ आप जाइए मेरा कोई इतना ये नहीं है। हाँ 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 मग बरं तुमची पाठी पण आल्या पाहिजे ना पाठीला कधी संधी मिळेल हो ना मग त्यासाठी म्हटलं मी फोटो इकडे घ्या जाने का बाद यानंतर मी लहाने सरांना विनंती करतो त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन हरिदास सरांचं स्वागत या ठिकाणी यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती असलेले ॲडव्होकेट रामटिके सरांचा सुद्धा या ठिकाणी 100 खर्च करतील अशी विनंती. आजचा दिवस हा खरोखरच मंगल दिवस आहे आणि हा दरवर्षी येतो आणि कुठल्याही महापुरुषांची जयंती किंवा स्मृती दिन जेव्हा येतो आणि अशा पद्धतीने आपण साजरा करतो त्याचा एकच आपला उद्देश असला पाहिजे सगळ्यांचा की त्या महापुरुष बोलू नका की त्या महापुरुषांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही सामाजिक मानवतेप्रती क्रांती केलेली असते आणि त्यांचं कार्य जर अर्धवट राहिलेलं असेल किंवा त्यांनी जर पूर्ण क्रांती केलेली असेल तर त्या क्रांतीचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कर्तव्य आणि अर्धवट क्रांती असेल तर ती राहिलेली क्रांती पूर्ण करण्याचं कर्तव्य हे आपण सगळ्यांनी मिळून आचरणातून सिद्ध करण्याचं कर्तव्य करण्यासाठी हा दृढ संकल्प करण्यासाठी हा जयंतीचा आणि स्मृती दिनाचा उत्सव साजरा करण्याचा उद्देश असतो. कारण याशिवाय आपण जर आपण करत बसलो तर निश्चितपणे त्यामध्ये अंधश्रद्धा येते आणि आपण त्याच वाटेवर पुन्हा जातो जो 75 वर्षापूर्वी आपण या देशामध्ये जगतो. कारण काही बोटावर मोजण्या इतक्याच क्रांतिकारकांनी आपल्यासाठी संपूर्ण मानवतेसाठी क्रांत्या केलेल्या आहेत, कार्य केलेले आहेत. त्यांनी त्यांचं संपूर्ण जीवन समर्पित केलं असतं.
आणि अशा महापुरुषांच्या प्रती आपण जेव्हा जयंती किंवा स्मृती दिन साजरे करतो तो याच उद्देशाने केला पाहिजे, असं एक प्रकारे माझं वैयक्तिक आणि आपल्या सगळ्यांचं मत असलं पाहिजे. आणि म्हणून आजच्या या छत्रपती शाहू महाराजांची जयंती जी आपण साजरी करतोय यासाठी योगायोगाने मी अनुभव सांगतो. 2 वेळेस जेव्हा संविधान रॅली काढली होती त्यावेळेस दोन्ही वेळेस कोल्हापूरमध्ये सांगलीजवळ माणगाव या ठिकाणी जिथं अस्पृश्य परिषद भरली होती, ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी भाषण केलं, ज्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी भाषण केलं, त्या ठिकाणी 2 वेळेस मला संधी मिळाली की त्या ठिकाणी मी संविधानाची जागृती त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की महापुरुषांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा छोटासा प्रयत्न जरी आपण केला तेही आचरणातून सिद्ध होऊन, बोलून उपयोग नाही, दाखवून उपयोग नाही, तर अंतःकरणातून करून जे आपण दाखवू शकतो तोच खरा आदर्श महापुरुषांनी दिलेला आहे आणि त्याच आदर्शावर आपण पाऊल घेऊन चाललो पाहिजे. आणि म्हणूनच या छत्रपती शाहू महाराजांनी जी काही सामाजिक आणि आर्थिक क्रांती केली त्यामध्ये एकच उदाहरण त्या ठिकाणी सांगतो मी की जेव्हा गंगाराम कांबळे त्यांच्याकडे नोकर होता आणि गंगाराम कांबळे हा मातंग होता आणि जेव्हा नोकरी करत असताना सालाबाजाप्रमाणे सालगड्याप्रमाणे त्यांच्या एकदम जवळचा छत्रपती शाहू महाराजांच्या जवळचा हा नोकर आणि त्यामुळेच की काय की इतर नोकरदारांमध्ये त्याच्याविषयी तिरस्कार आणि द्वेष निर्माण झाला होता आणि विशेष म्हणजे अस्पृश्य असल्यामुळे जास्तीत जास्त द्वेष आणि तिरस्कार निर्माण झाला होता. म्हणून छत्रपती शाहू महाराजांच्या बाहेरगावी दौऱ्यावर गेल्याच्या नंतर त्या गंगाराम कांबळेंना क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली इतर नोकरदारांनी आणि मारहाण केल्याच्या नंतर गंभीर अवस्थेत केल्याच्या नंतर तो कामावर आला नाही. जेव्हा शाहू महाराज बाहेरगावी दौऱ्यावरून आले पाहतात तर गंगाराम कांबळे नाहीये आणि मग त्यांना सर्व प्रकार समजला. घरी जाऊन चौकशी केली आणि त्यानंतर लगेच त्यांनी त्याच्या हॉटेल टाकून त्यांच्या उपजीविकेची पूर्ण तयारी केली आणि त्या हॉटेलमध्ये स्वतः शिष्टमंडळासहित दररोज चहा प्यायला त्या ठिकाणी जायचे. या घटनेमधून आपल्याला काय लक्षात येतं, या घटनेमधून त्यांनी सामाजिक आणि आर्थिक लोकशाही स्थापन करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आणि म्हणून त्यांनी आरक्षणाची, ज्यांना आरक्षणाचे जनक आपण म्हणतो, त्या आरक्षणाची सुरुवात केली. त्यावेळेस पुण्यातील काही पेशवाईच्या मनुवादी ब्राह्मणांचं शिष्टमंडळ त्यांना त्या आरक्षणाचा शंका प्रश्न उपस्थित करण्यासाठी गेले. ते शिष्टमंडळ जेव्हा विचारायला गेले की तुम्ही आरक्षणाची का सुरुवात केली, त्यावेळेस या शिष्टमंडळाला उत्तर देण्यासाठी छत्रपती शाहू महाराज आपल्या तळघरात गेले. तळघरात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी घोड्याचा तबेला होता. नौकराला सांगितलं की हा घोड्याच्या तबेल्यातील सगळे घोडे सोडून दे आणि मधोमध त्याला खाद्य टाकायला सांगितलं घोड्याचा. आणि शिष्टमंडळ आणि शाहू महाराज उभे राहून पाहतात, मधोमध खाद्य टाकलं, सगळ्या घोड्यांना सोडलं, मोकळं केलं. त्यातले सगळे घोडे त्यावर तुटून पडले खाद्यावर, परंतु जे कमजोर घोडे होते, अशक्त घोडे होते, ते लहान घोडे होते, ते बाजूलाच राहिले, परंतु बलदंड घोडे होते ते खाद्यावर तुटून पडले. आणि या उदाहरणावरून छत्रपती शाहू महाराजांनी त्या शिष्टमंडळाला उत्तर दिलं की यासाठी आरक्षणाची गरज असते. म्हणून या व्यवस्थेमध्ये जे काही बलदंड होते, सशक्त होते, धनवान होते, या लोकांसाठी यांचा मानसिक, यांचा आर्थिक स्तर खाली यावा आणि जे अशक्त होते त्यांचा स्तर उंच व्हावा. या सगळ्यासाठी एक सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आणि समानता स्थापन करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी प्रयत्न केले, ज्या काळामध्ये पेशवाई आणि मनवाद एका उंच टोकावर. आणि म्हणून अशा महाराजांची जयंती आपण साजरी करण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय अंतेजी आणि उपस्थित कार्यक्रम त्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय प्रमुख पाहुणे रामटेके सर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष रामटेके सर आणि उपस्थित आपले सर्व उपासक. आजचा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. अतिशय महत्त्वाची माहिती मिळाली. ग्रंथालय किंवा वाचनालय हे प्रत्येक वस्तीमध्ये असावं अशी अपेक्षा असते, कारण वाचनामुळेच माणसाचं भविष्य हे घडू शकते किंवा त्यांच्यामध्ये बदल येऊ शकतो. म्हणून वाचनालयाचं उद्घाटन हा प्रसंग अतिशय महत्त्वाचा
आणि हा सगळा घडवून आणणारे आपले मित्र अनंत ढोरे सर, अशाच प्रकारच्या या वाचनालयामध्ये विविध प्रसंगावर किंवा विविध जयंत्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अशा प्रकारचे वैचारिक देवाणघेवाण घडत राहतील यासाठी सर्वांकडून मी अशी विनंती करतो की याच्यानंतरच्या जयंत्या पुण्यतिथी ह्या वाचून नाही तर वाचून आणि वैचारिक देवाणघेवाणी व्हाव्या अशी अपेक्षा करतो आणि या सर्वांनी आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहून